मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर। नवी जन्मेन मी ही नवी मालिका सध्या सन मराठीवर प्रक्षेपित होणारच आहे आणि त्याच निमित्ताने सगळ्यांचाच लाडका अभिनेता मनीराज माझ्यासोबत आहे। मनीराज कसा आहेस? मी एकदम मस्त। मनीराज छान मालिका प्रोमो अतिशय बोल्ड विषय आहे। सध्या मालिकांमध्ये असे विषय हाताळले जात नाही सहसा। काय म्हणशील जेव्हा ही मालिका विचारण्यात आली त्याबद्दल काय वाटतं? जेव्हा ही मालिका मला विचारण्यात आली तर येस ऑफकोर्स मला हा विषयच प्रचंड आवडला होता आणि या गोष्टीत कुठेतरी मी असेल तर मला त्या गोष्टीचा आनंदच आहे। आणि मी म्हणेल की या गोष्टीमुळे ना बऱ्यापैकी यूथ कनेक्ट होऊ शकेल, मला म्हण किंवा रोहनला किंवा शिल्पाला। सो हा फक्त घरगुती विषय नसून बऱ्यापैकी म्हणजे बरेच असे लोक असतील ज्यांना त्यांचा भूतकाळही आठवेल किंवा आत्ता या परिस्थितीला काही जण कनेक्ट होऊ शकतील असं मला नक्कीच वाटतं। त्यामुळे मला ही गोष्ट खूप आवडली। आणि बरं या निमित्ताने मालिकेत येतोच आता सन मराठीवरती लुक साधारण कसा असणार आहे? मनीचा हा असाच असणार आहे की जो आता तुमच्यासमोर आहे जे असाच दिसणार आहे? प्रेक्षकांना आवडतोस तू त्याच लुकमध्ये दिसणार आहेस करत आणि तुला सुद्धा आवडत असेल हा सगळं? ऑफकोर्स कुठल्या मुलाला दाढी नाही आणि कुठल्या मुलीला नाही आवडत हा सुद्धा होत आहे। बरं काय सांगशील? सगळे छान छान कलाकार आहेत, रोहन आहे, शिल्पा आहे, साक्षी आहे, काय दंगा सुरू आहे सेटवरती? अरे कायम दंगा म्हणजे फावल्या वेळेत आम्ही शूट करतो असं म्हणायला काही हरकत नाही। एकतर इतके दिवस झाले आम्ही शूट करतो त्याच्यामुळे खूप चांगला बॉन्ड क्रिएट झाला आहे, खूप प्युअर बॉन्ड क्रिएट झाला आहे आणि म्हणजे आता आम्हाला एकमेकांचा स्पेसही कळायला लागला, इतका चांगला बॉन्ड क्रिएट झाला आहे। तर या बॉन्डमुळे आम्हाला काम करताना मजा येते, कारण काय होतं एकमेकांशी खूपच आता ट्रान्सपरन्सी ठेवून बोलणं होतं आहे। त्यामुळे आपण काय करायला हवं, काय नको करायला पाहिजे, या सीनमध्ये तू हे करतोस का, ते करतोस का। सो ह्या चर्चा खूप आता हेल्दी घडायला लागल्या। पूर्वी जेव्हा आम्ही अगदीच पहिल्यांदा सुरुवात होती तर तो ऑकवर्डनेस होता जो आता राहिला नाही आहे। त्याच्यामुळे आता आमच्या खूप गप्पा होतात कामासंदर्भात, त्यामुळे काम करायला खूप मजा येते आणि त्या आमच्या गप्पा होतात त्याच्यामुळे एक वातावरण तयार होतं जे अख्ख्या सेटवर घडतं आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल सेटची एक एनर्जी चांगली किंवा आपण एनर्जी वाईब म्हणू आपण त्याला। सो ती कामाबद्दलची वाईब खूप चांगली क्रिएट होती सेटवर आणि तीच वाईब स्क्रीन थ्रू आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे आणि तेच बघायला मजा येईल आपल्या प्रेक्षकांना की काय घडतं या मालिकेत नक्की। काय सांगशील पहिली ऑडिशन वगैरे आणि सगळी प्रक्रिया कशी होती आणि किती मजा आली या सगळ्या गोष्टींमुळे तुला? याची ऑडिशन झाली तेव्हा मला पूर्ण ब्रीफिंग नव्हती, म्हणजे पूर्ण कथानक माझ्यासमोर नव्हतं। सो मला माझ्या पात्राबद्दल काही गोष्टी सांगितल्या, सिच्युएशन होती, सो ती इम्प्रोवाईज करायची होती, सादर झालं सगळं, मला कन्फर्मेशन मिळालं आणि त्यानंतर जेव्हा मला पूर्ण गोष्ट कळली त्यानंतर मला झालं की अरे भाई हे मग ये तो अलग आहे, ये तो करना ही करना आहे। आणि ऑफकोर्स आता जेवढे कामं करतो आपण प्रामाणिकपणे मन लावून जीव तोडून काम करतो तर याला मी एक पैसा जास्त टाकायला लागतो, म्हणजे एक पैसा म्हणजे ऑफकोर्स म्हणजे आपण आपली 100% लावतोच, पण यार मग मला 101 वर खेळायचं, आता 102 वर खेळायचं, 110 वर खेळायचं। सो या एनर्जीने याला भिडलो आणि आता तेच कॅरेक्टर आता सगळ्यांना भिडायला तयार झालं आहे। कॅरेक्टरबद्दल काय सांगशील? बरं आम्हाला कळलं की मनीच नाव असणार आहे या कॅरेक्टरचं, तुझंही नाव आहे, काय कोइन्सिडन्स आहे? हा निव्वळ योगायोग। जेव्हा अक्षय जे आमचे निर्माते आम्ही सगळे भेटलो, पहिला दिवस होता, सगळ्यांची कास्टिंग झाली होती, आम्ही सगळे पहिल्यांदा एकमेकांना भेटलो होतो आणि ओळख झाल्या, गप्पा झाल्या वगैरे वगैरे आणि नंतर मग अक्षयने आम्हाला सगळ्यांना एकत्रित गोष्ट ऐकली आणि त्यानंतर प्रत्येकाला सांगितलं की पहिला एपिसोड वाचला गेला, त्यानंतर हा असं बोलतो, तो तसं बोलतो, याचं तुझं पात्र असं आहे, तुझं पात्र असं आहे आणि हे सगळ्यांना तो सांगत असताना म्हणे तुझं असं असं असणार आहे, हे असणार आहे, ते असणार आहे। मला जर अक्षय व्हेरी सॉरी डिस्टर्ब करतो, पण तू इतरांचे नाव घेतो, माझं नाव का नाही घेतो? माझ्या पात्राला अजून नाव ठरलं नाही आहे का, अजून प्रोसेस आहे का? तर हसलो तर तो म्हणाला की नाही तुझ्या पात्राचं नावच म्हणेल। हा माझ्यासाठी ते शॉकिंग होतं, पण मला ते आवडलं।
स्वतःच्याच नावाने स्वतःला एक कॅरेक्टर छान छान प्रकारे मिळालं. मिळालं आहे. Correct. त्याची मजा एक वेगळी Of असते course, मजा. आणि स्वतःच्या नावाने एक फेमस व्हायचं एक ते असतं ना आपल्या आतमधली इच्छा, ती पण पूर्ण झाल्यासारखी झाली आहे तुला ना. घरच्यांचा काय रिॲक्शन, खुश असतील सगळे आता? ऑफकोर्स का नसणार, आनंद आहे घरच्यांना. आणि बाकीचे तुझे फ्रेंड सर्कल सुद्धा आहेत मागच्या मालिकांचे, या मालिकांचे, काय तिकडे दंगे, तसं पार्टीज वगैरे? या मालिकेचं पोस्टर्स लागले होते आता. हां, राईट. हां, तर अजूनही आई पप्पा कुठे गेले फोटो दिसला पाठवतात, तर त्यांना मजा येते ती. आणि छान हां, मित्रांनाही खूप मजा येते. हां, म्हणजे माझं बरंच मित्रमंडळी ते टपलेलेच असतात म्हणजे तसं म्हणतो आपण. बरोबर आहे. तर हां, आता ती काय मजा सांगणार अशी कॅमेरावर, ती वेगळी मजा. टपलेले असतं म्हणजे तुम्हाला अंदाज आला असेल. कळतं, सगळ्यांचे तसेच पोचला. मित्र असतात, ते काय वेगळे म्हणजे नसतात. मित्र जातच तशी असते. म्हणजे आपणही कोणाच तरी मित्र असतो आता, जसे आपले मित्र. येस. तर खरा मनी हा असा आहे. म्हणजे अनेकांना वाटतं हा शांत आहे, अबोल आहे, पण ह्याच्या विरुद्ध आहेस ना खरं तर तू थोडंसं शांत आहेस. आहे शांत आहे. हां. फार बोलत नाही, अगदीच खूपच कम्फर्टेबल लोक असतील त्यांच्यासोबत बोलतो. पण सहसा मी टाळतो. मी मला माझं मोबाईल मला माझी जागा बघतो, पुस्तक बोलत असं असतं. असं एक छोटंसं विश्व असतं आणि त्याच्या विरुद्ध देखील हा तितकाच दंगा करणारा सुद्धा आहे. हां बाई, दंगा झाला पाहिजे. येस. आणि एक वेगळी टोन सुद्धा लिहायची सुद्धा आहे या मालिकेला, असं कळलंय. काय असणार आहे का? नाही, या मालिकेमध्ये गाव आहे आणि शहरही आहे. सो माझं पात्र किंवा सुजितचं पात्र, रोहनचं पात्र, आम्ही शहरातले आहोत. सो आनंदीच्या बाबतीत असं आहे की ती एका खेड्यातून एका मोठ्या शहरात आली आहे. सो तिच्या देखील भाषेचं द्वंद्व आहे, हे आहे. पण तसं माझ्या बाबतीत नाही. आणि त्यात माझं म्हणाल तर माझं इंटरॅक्शन अशा लोकांसोबत आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या लोकांसोबत आहे. राजकारणी लोकांसोबत आहे, वर्कर्ससोबत आहे, चांगल्या घराण्यातल्या लोकांसोबत आहे. त्याच्यामुळे मला ती लिबर्टी आहे, मी हवं तसं बोलू शकतो. सो त्याची एक वेगळी मजा आहे. आणि ती आता लिबर्टी घेताना दिसणार आहे मनीराज. हो. सो थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर मालिकेच्या निमित्ताने आणि तुमचं मनोरंजन करत राहा. येस, डेफिनेटली कर्तव्य. येस, थँक्यू.